फालतू लोकांपासून आपण कसे दूर राहणार? फालतूची जी लोक म्हणजे इथे या अर्थाने की जी लोक आपल्याला नको आहेत तरीही आपल्या आयुष्यात जबरदस्तीने चिटकून राहतात. जे लोक नको असतानाही तुम्हाला पावला पावलांवर सल्ले देत राहतात. नेहमी तुमच्या कानात निगेटिव्ह आणि नकारात्मक गोष्टी ते लोक भरत असतात. अशा लोकांपासून तुमचा वेळ खराब होतो. तुमच्या समोर दुसऱ्यांची किंवा तुमची इतरांसमोर ते निंदा करत असतात, तुमच्यावर जळत असतात आणि तरीही तुमची काळजी करण्याचा ते दिखावा करतात. पण त्यांना तुमची काळजी करणं अजिबात आवडत नाही. असे लोक फक्त स्वतःबाबत विचार करतात, स्वतःच्या स्वार्थाबाबत विचार करत असतात. नेहमी तुम्हाला डिमोटिवेट करत असतात, निराश करत असतात. कधी कधी तुम्हाला हे समजत नाही की आपल्या आयुष्यात काय करतायत किंवा यांना आपल्या आयुष्यातून आपण कसं बाजूला ठेवले पाहिजे, अशा लोकांना आपल्या आयुष्यातून कसं काढलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या आयुष्यातून हा कचरा बाजूला करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही अशा लोकांच्या सानिध्यात आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही काही मिळवू शकत नाही. पण सुरुवात इथूनच होते की अशा लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यातून येऊच का दिलं, तुमच्या आयुष्यात त्यांना स्थानच का दिलं येण्याचं. कधीतरी तुम्ही त्यांची मदत मागितली असणार किंवा तुम्ही त्यांना हाय हॅलो केलं असणार, पण नंतर अशी लोक तुमच्या आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त इंटरफेअर करू लागतात आणि तुम्ही इरिटेट व्हायला लागता, तुम्हाला त्रास होतो. मग तुम्हाला प्रश्न पडतो याला नेमकं काय म्हणून बाजूला करू. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अशा निगेटिव्ह नकारात्मक कान भरणाऱ्या लोकांना तुम्ही कसे बाजूला करणार. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 6 गोष्टी सांगणार आहे ज्या करून तुम्ही नकारात्मक लोकांना तुमच्या आयुष्यातून बाजूला करू शकणार आहात. हा व्हिडिओ न स्किप करता अगदी मन लावून ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. पहिलं, जर तुम्ही स्पष्ट वक्ते असाल किंवा तुमच्या बोलण्यात हिंमत असेल, पहिला पर्याय हाच आहे की तुम्ही डायरेक्ट त्या व्यक्तीला सांगा की तुझं तू बघ, माझं मी बघणार, मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. मला माझ्या गोष्टी स्वतः एकट्याने करायच्या आहेत, मी त्या करणार आहे. मला तुझ्या सल्ल्यामुळे गोंधळल्यासारखं होतं, मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही आणि मला माझ्या आयुष्यात आणखी कन्फ्युजन नको आहे, म्हणून मला माझ्या आयुष्यातून तुझा इंटरफेअर नको. हा झाला सगळ्यात पहिला पर्याय. ज्यांना फिरून बोलता येत नाही, जे डायरेक्ट बोलतात, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद कर. बऱ्याच लोकांना स्पष्ट वक्तापणा जमत नाही, म्हणून या पुढचा पर्याय हा तुमच्यासाठी. दुसरं, जर तुम्ही अशा व्यक्तींना डायरेक्ट सांगू शकत नाही की तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जा, तुमची गरज नाही, तर तुम्ही त्यांना इग्नोर करायला सुरुवात करा, त्यांच्यापासून लांब राहायला सुरुवात करा. दूर राहणं म्हणजे दुसऱ्या शहरात जाऊन राहणं असं नाही. स्वतःच्या कामामध्ये स्वतःला इतकं गुंतवून घ्या की तुम्हाला इतरांसाठी थोडाही वेळ उरणार नाही. तिसरा पर्याय त्या लोकांसाठी आहे जे त्या लोकांसमोर त्या व्यक्तीला हेही सांगू शकत नाही की माझ्या आयुष्यातून निघून जा आणि त्या व्यक्तीपासून लांबही राहू शकत नाही. ते त्यांच्यात अडकून पडले आहेत, त्यांच्यासोबत राहणं ही त्यांची मजबुरी आहे. मग असे लोक तुमच्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये, तुमच्या आजूबाजूला, ऑफिसमध्ये असतील तर, आणि तुम्ही त्यांच्यात कसे अडकून पडला आहात की त्यांना बाजूला करता येत नाही आणि त्यांच्यापासून तुम्हाला लांबही राहता येत नाही, तर तुमच्यासाठी हा तिसरा पर्याय. तुम्ही अशा लोकांना भाव देणं बंद करा. आता भाव देणं बंद करायचं म्हणजे नेमकं काय, तर असे लोक कितीही ज्ञान सांगत असतील त्यांचं बोलणं एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडा. त्यांच्या बोलण्यावर काहीही रिॲक्ट करू नका, कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. तुमचं स्वतःचं वेळ इतकं स्वस्त बनवू नका की कोणीही त्याचं व्यर्थ बिनाकामाची बडबड तुम्हाला ऐकवेल. स्वतःला किंमत द्या, स्वतःच्या वेळेला किंमत द्या. आणि समोरचा म्हटलं की तू माझा अपमान करत आहेस तर त्याला सरळ सांगा, मी तुझा अपमान नाही करत आहे,
मी फक्त माझी वेळ वाया घालवत नाही. चौथं, काही लोकांना सवय असते दिवसभरात हजारो तक्रारी करतात. अशा लोकांना क्षणाक्षणाला सगळ्या गोष्टींची तक्रारच करत असतात. मी आज ऑफिसमध्ये लेट आलो, आज ऑफिसची लाईटच गेली, ट्रॅफिक कसं 2 तास अडकलो, असं ऐकवून ते तुम्हाला पकवत असतात सतत. अशा लोकांपासून कसं दूर राहायचं? घरी गेल्यानंतर माझं जेवण कसं उशिरा झालं, अशा छोट्या छोट्या तक्रारी हे लोक करत असतात. आणि असे तक्रार करणारे लोक तुमच्यासाठी जास्त घातक असतात. सगळ्यांसाठीच असे लोक घातक असतात. ते स्वतःचा वेळ तर खराब करतातच आणि तक्रार करून इतरांचाही वेळ ते खराब करत असतात. ह्या लोकांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्या. जसे आहेत त्या परिस्थितीवर सोडून द्या. तुम्ही बहिरे व्हा, मुके व्हा, त्यांचं काहीही ऐकून घेऊ नका. त्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका. तुम्ही एक तक्रार त्यांना सांगून बघा, ते हजारो सोल्युशन सांगतील, पण त्यांच्या एका तक्रारीसाठी त्यांच्याजवळ सोल्युशन नसतात. ते फक्त आणि फक्त विष पेरतात. पाचवं, हा पर्याय त्या लोकांसाठी आहे जे लोक क्षणाक्षणाला येऊन तुमच्यासमोर त्यांच्या अडचणी सांगत बसतात आणि 1-2 वेळेस नाही तर दिवसातून नेहमीच तुमच्याकडे येतात आणि अडचणी सांगायला सुरुवात करतात. आता तुम्हाला माहीत आहे समोरचा व्यक्ती येणार आहे आणि त्याच्या अडचणी सांगून तुम्हाला पकवणार आहे, तुमचा वेळ खराब करणार आहे. त्या वेळेस तुम्ही काय करायचं? अशा वेळेस तुम्ही स्वतः बोलण्या अगोदर सुरू करा. त्यांच्या बोलण्यातना संधी देऊ नका. तुम्ही स्वतः त्यांचं इतकं डोकं खा की स्वतः ते बोलणं बंद करून थांबून मला दुसरं काम आहे म्हणून निघून जातील. ज्या पद्धतीने समोरचा त्याच्या अडचणी रोज तुम्हाला सांगतो, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या अडचणी डबल ट्रिपल करून त्याला सांगा. तुम्हाला फक्त ॲक्टिंग करायची आहे, असं समोरच्याला त्याच्याच पद्धतीने तुम्हाला लांब करायचं आहे. तुमच्या अशा करण्याने समोरच्याला कळून येईल की आपलं कुठे चुकतंय. तो आपोआप तुमच्यापासून लांब राहील आणि तुमच्याजवळ तो अशा कुठल्याही गोष्टी सांगणार नाही ज्या फालतू आहेत. तो फक्त कामाच्याच गोष्टी तुमच्याजवळ सांगेल. त्याला माहीत आहे की हा व्यक्ती ऐकून घेणार नाही. 6वा आणि शेवटचा, जी व्यक्ती वाईट वागू नाही सुधरत नाही ना, तिच्यासाठी चांगलं वागून बघा. उदाहरणार्थ समोरच्याला येऊन तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीबद्दल खूप वाईट बोलत आहे, खूप काही वाईट सांगत आहे. तुम्ही अगदी याच्या उलट करा. ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल समोरच्या इतकं कौतुक करा की त्याला कळलंच नाही पाहिजे की जे केले ते बरोबर आहे आणि तेच योग्य आहे. अशा लोकांसमोर समोरच्याची इतकी प्रशंसा करा की जेवढे ते वाईट बोलतं ना, तेवढंच तुम्ही त्याच्याबद्दल समोरच्याबद्दल चांगलं बोला, कौतुक करा, प्रशंसा करा. तुम्ही त्या लोकांबरोबर एवढे गुंतून जाणार की समोरच्याला वाटेल की हा नेहमी समोरच्याला चांगलंच समजतो म्हणून तो तुमच्या रस्त्याच्या बाजूला होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.